तुमच्या आयुष्यातील ह्या गोष्टी कधीच कोणाबरोबर शेअर करू नका. एक तर तुमचं दुःख, 99% लोकांना तुमच्या दुःखाशी काही एक घेणं देणं पडलेलं नसतं. त्यानंतर तुमचे फ्युचरविषयी असणारे प्लॅन्स, सगळ्यांनाच तुम्ही पुढे गेलेलं बघवणार नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती पैसा आहे, हे काही शो ऑफ करायची गरज नाही, कारण की सगळ्यांनाच तुमची प्रगती बघवली जाणार नाही. त्यानंतर तुम्ही किती कमजोर आहात हे समोरच्याला कधीच दाखवून देऊ नका. लोक ह्या गोष्टीचा फायदाच घेतील. आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरातील मतभेद, आपापसातील वादविवाद, भांडणं हे काही लोकांना सांगायची गरज नाही आहे. इवन समजून देखील देऊ नका. ह्या गोष्टीचा तर लोक 100% फायदा घेतीलच घेतील. आयुष्य हे मुळीच कधी सोपं नसतं. ते सोपं बनवायचं असतं. थोडं सहन करून, थोडं संयम ठेवून आणि बरंच काही दुर्लक्षित करून. ह्या तिन्ही गोष्टी ज्यांना जमल्या त्यांना जीवन जगणं थोडं तरी सोपं जाईल. प्रत्येकालाच खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कडू लागतात. हा निसर्गाचा नियमच आहे. पण गोड हे रोगाचं काम करतं आणि कडू हे औषधाचं काम करतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. जीवनामध्ये नेहमीच काही जणांना सल्ल्याची गरज नसते. कधी कधी ऐकून घेणारे कान, धीर देणारा हात आणि समजून घेणाऱ्या हृदयाची पण गरज असते. जीवनातले 7 खरे आणि अमूल्य असे मंत्र: आरसा, ज्ञान, अध्यात्म, सत्य, प्रेम, विश्वास आणि कर्म. हे ते 7 मंत्र आहेत. आरसा आपल्याला कधीच खोटं बोलू देत नाही किंवा बोलू देणारही नाही. दुसरं आहे ते ज्ञान. आपल्याजवळ असलेलं ज्ञान आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू देत नाही. अध्यात्म किंवा भक्ती आपल्याला कुठल्याही मोहात पाडत नाही किंवा खोटं बोलू देत नाही. त्यानंतर आहे ते सत्य, कुठल्याही परिस्थितीमध्ये कमजोर पडू देणार नाही. नंतर आहे ते प्रेम, कधीच ईर्ष्या किंवा आपल्याला नफरत करायला लावत नाही. विश्वास, कधीच दुःखी होऊ देणार नाही. आणि आपले कर्म आपल्याला कधीच खाली पाडत नाही किंवा असफळ होऊ देत नाही. हे जे जग आहे ना किंवा दुनिया, ही माणसांना 2 वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये काही कारणांमुळे जज करते. सगळ्यात पहिली परिस्थिती म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीजवळ काहीच नसताना त्याच्याजवळचा असलेला संयम, त्याची मेहनत आणि त्याचा प्रामाणिकपणा. आणि दुसरी परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीजवळ सर्व काही असल्यावर त्याची वृत्ती, त्याचा रुबाब आणि त्याची माणुसकी. ही ती कारणं आहेत. कोणतीही गोष्ट ही अर्धीच ऐकणं आणि त्याच्या 4 पट स्वतःहून मनाला लावून घेणं आणि शून्य विचार करून त्यावर दुप्पट प्रतिक्रिया देणं म्हणजे सगळ्यात हानिकारक. आपण मनाने किती कमजोर आहोत, किती वीक आहोत असं कधीच लोकांना दाखवून देऊ नका. कारण की खूप जण तयारच असतात त्या गोष्टीचा फायदा घेणारे आणि खूप जण इंटरेस्टेड पण असतात तुमच्या इमोशन्सशी, तुमच्या भावनांशी खेळणारे.